शुभ सकाळ. तर आज आहे संडे आणि मी आज खूप दिवसांनी ब्रेकफास्टला बनवली होती साबुदाणा खिचडी. तांदूळ संपल्याने मम्मी-पप्पांनी दिलेले तांदूळ स्वच्छ डब्यात भरून ठेवले आणि त्यावर ही लवंग आणि बिब्बे टाकले, जेणेकरून तांदळाला किडे आणि अळी लागत नाही. तितक्यात Flipkartवरून मी काही ग्रोसरीचं सामान मागवलं होतं, ते मला रिसीव्ह झालं. कारण वीकेंडला खाली जाऊन सामान आणणं माझ्या फार जीवावर येतं. जर्मनीवरून येताना ताईने माझ्यासाठी आणि मम्मी-पप्पांसाठी काही मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट आणल्या होत्या, ज्या मी खूप दिवसांपासून खाल्ल्याच नव्हत्या. शेवटी आज आठवण आली आणि एक टॅबलेट खाल्ली. बाय द वे या मँगो फ्लेवरच्या आहेत. मम्मी-पप्पांनी काल फोन करून बजावून सांगितलं होतं, की गावी माही आहे आणि घरी काही नॉनव्हेज करू नका. म्हणून संडे असला तरी आज मी घरी जेवणाचा बेत एकदम सिंपल ठेवलेला. तांदळाची खीर आणि मस्त गरम-गरम वरण-भात. आणि नितेशचा आज क्रिकेटचा दिवस असल्यामुळे तो लवकर जेवून क्रिकेट खेळायला गेला. संध्याकाळी मी वहिनीकडे जाऊन गरम-गरम चहा आणि मस्त झणझणीत भडंग एन्जॉय केला. आमची कस्तुरी आजारी असल्यामुळे तिचे खूप पाय दुखत होते, म्हणून स्लो व्हायब्रेशन ठेवून मी तिच्या पायांना थोडा मसाज दिला. मसाज देऊया, आमच्या कस्तुरीचे पाय दुखतात. आणि इथे आलेले आहेत आमचे क्रिकेट लवर क्रिकेट खेळून. संध्याकाळी मला सुट्टी असल्यामुळे कस्तुरीने गार्डनमध्ये जाण्याचा हट्ट केला, म्हणून मग आम्ही गार्डनमध्ये निघालो. तर तिथे बाजूच्याच मैदानामध्ये लहान मुलांचा डान्सचा प्रोग्राम चालू होता आणि सगळी मुलं एकदम क्यूट वाटत होती. डान्स बघून झाल्यानंतर आम्ही गेलो गार्डनमध्ये आणि लकीली आज गार्डनमध्ये लाईट होती. तर असा होता आज माझा सुट्टीचा दिवस. बाय बाय, भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.